पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या रक्ताने स्वराज्याचा इतिहास लिहिला. शिवा काशीद यांच्या बलिदानामुळे महाराज सुरक्षित विशाळगडावर पोहोचले. पण आता स्वराज्याचा सामना फक्त आदिलशाहीशी नव्हता. दिल्लीच्या तख्तावर बसलेल्या मुघल साम्राज्यालाही शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव खटकू लागला होता. औरंगजेबाने ठरवले या मराठा राजाला थांबवायचेच आणि दख्खनमध्ये उतरला एक बलाढ्य मुघल सरदार शाहिस्ता खान. सन 1660 नंतर मुघल साम्राज्याने दख्खनमधील मोहिमांना अधिक वेग दिला. औरंगजेबाने आपल्या विश्वासू आणि अनुभवी सरदाराला दक्षिणेकडे पाठवले. तो होता शाहिस्ता खान. त्याच्यासोबत मोठे सैन्य, घोडदळ, तोफखाना, अनुभवी अधिकारी आणि मुबलक रसद होती. त्याचा उद्देश स्पष्ट होता: शिवाजी महाराजांचे स्वराज्य संपवायचे. शाहिस्ता खानने वेगाने मोहीम सुरू केली. एकामागून एक ठाणी ताब्यात घेतली. पुण्यावर मुघलांचे नियंत्रण आले. त्याने मुक्काम केला लाल महालात. याच लाल महालात शिवाजी महाराजांचे बालपण गेले होते, जिथे जिजाऊंनी संस्कार केले, जिथे स्वराज्याचे पहिले स्वप्न आकार घेतले. त्याच महालात आता शत्रू राहू लागला होता. ही गोष्ट महाराजांच्या मनाला खोलवर लागली. राजगडावर सरदारांची बैठक भरली. काही जण म्हणाले मोठे युद्ध करूया, काही म्हणाले थोडा वेळ थांबूया. महाराज शांतपणे म्हणाले, शत्रू लाखांचा आहे, पण त्याची एक कमजोरी आहे. सर्वजण उत्सुक झाले. महाराज पुढे म्हणाले, त्याला वाटते आपण घाबरलो आहोत. याच आत्मविश्वासाचा फायदा घेण्याचे ठरले. रात्र, रमजानचा कार. पुणे शांत होते. काही मावळे विवाह सोहळ्याच्या मिरवणुकीसारखे शहरात प्रवेश करू लागले. काही कामगारांच्या वेशात होते, काही व्यापाऱ्यांसारखे. कोणालाही संशय आला नाही. महाराज स्वतः या मोहिमेत सहभागी झाले. रात्र अधिक कडद होत गेली. मावळे लाल महालाजवळ पोहोचले. गुप्त मार्गाने आत प्रवेश झाला. क्षणात तलवारी म्यानातून बाहेर आल्या. हर हर महादेव या घोषणेने लाल महाल तणाणून गेला. गोंधळ उडाला. मुघल सैनिकांना काही समजण्याआधीच मावळ्यांनी वेगवान हल्ला केला. शाहिस्ता खान घाईघाईने पळण्याचा प्रयत्न करू लागला. या चकमकीत त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली आणि त्याची काही बोटे गमावल्याचा उल्लेख अनेक ऐतिहासिक स्रोतांमध्ये आढळतो. तो कसाबसा जीव वाचवून निसटला. थोड्याच वेळात महाराज आणि मावळे सुरक्षितपणे बाहेर पडले. संपूर्ण मुघल छावणी हादरून गेली. दिल्लीत बातमी पोहोचली, शिवाजीने लाल महालात घुसून हल्ला केला. औरंगजेब संतापला. तो म्हणाला, इतक्या मोठ्या सैन्याच्या उपस्थितीत हा हल्ला कसा झाला? शाहिस्ता खानाला दख्खनमधून हलवण्यात आले. स्वराज्याचा आत्मविश्वास पुन्हा वाढला. लोक म्हणू लागले, शिवाजी महाराज जिथे ठरवतील तिथे पोहोचू शकतात. त्या काळी सुरत हे भारतातील सर्वात समृद्ध व्यापारी शहरांपैकी एक होते. परदेशी व्यापारी, मोठी बाजारपेठ, मौल्यवान वस्तू, आंतरराष्ट्रीय व्यापार. पण महाराजांचा उद्देश केवळ संपत्ती मिळवणे नव्हता. सततच्या युद्धांसाठी, किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी, सैन्याच्या व्यवस्थेसाठी आर्थिक साधनांची गरज होती. सन 1664 महाराजांनी वेगाने मोहीम आखली. सह्याद्रीतून निघालेली मराठा फौज अचानक सुरतजवळ पोहोचली. शहरात खळबळ उडाली. महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले. सामान्य जनतेला त्रास देऊ नका, स्त्रियांना हात लावू नका, धार्मिक स्थळांचा अपमान करू नका. फक्त राज्यकारभाराशी संबंधित संपत्ती आणि श्रीमंत व्यापाऱ्यांकडील माल जप्त करा. या मोहिमेत मोठी संपत्ती स्वराज्याच्या तिजोरीत जमा झाली. या संपत्तीचा उपयोग पुढे किल्ले, शस्त्रसज्जता आणि प्रशासन मजबूत करण्यासाठी झाला. सुरत मोहिमेनंतर संपूर्ण भारतात एकच चर्चा होती: हा राजा वेगळा आहे. तो लढतो पण अन्याय करत नाही. तो संपत्ती घेतो पण स्त्रियांचा आणि निरपराधांचा सन्मान राखतो. त्याची कीर्ती उत्तर भारतापर्यंत पोहोचली. आता औरंगजेबाने अधिक मोठी योजना आखली.
त्याने अनुभवी राजपूत सेनानी मिर्झा राजा जयसिंग यांना दख्खन मोहिमेचे नेतृत्व दिले. त्यांच्यासोबत होता दिलेर खान. ही मोहीम अत्यंत नियोजनबद्ध होती. एकामागून एक किल्ल्यांवर दबाव वाढू लागला. पुरंदर किल्ल्यावर मुघलांनी मोठा वेढा घातला. महाराज उत्तरले, आईसाहेब, आज आपण काही किल्ले दिले आहेत, पण स्वराज्याचा आत्मा अजूनही आपल्या हातात आहे. लाल महालातील धाडसी छाप्याने मुघल साम्राज्याचा गर्व डळमळीत झाला. सुरत मोहिमेने स्वराज्याला आर्थिक बळ दिले आणि पुरंदरच्या तहाने शिवाजी महाराजांनी एक गोष्ट सिद्ध केली. महान राजा फक्त तलवारीने नाही तर दूरदृष्टी आणि संयमानेही इतिहास घडवतो. पण पुढे येत होती शिवाजी महाराजांच्या जीवनातील सर्वात धोकादायक घटना. दिल्लीच्या बादशहाचा दरबार, आग्र्याचा प्रवास, नजरकैद आणि इतिहासातील सर्वात अद्भुत सुटका. पुढील भाग. आग्रा दरबार, औरंगजेबाची कैद आणि थरारक सुटका.